नमस्कार. शैनाजी, आज हा निर्णय घेण्याच्या उंबरठ्यावर आपण सगळे आहात. एक महिला म्हणून तुमची काय भावना आहे? गेल्या अनेक शतकांपासून महिला ज्या गोष्टीची वाट पाहत होती, अनेक दशकांपासून लोकशाहीमध्ये वाट पाहत होती, तो दिवस उजाडताना आपल्याला दिसतोय. उंबरठ्यावर आहेत तुम्ही आज सगळ्या महिला. एक महिला म्हणून तुमची पहिली भावना काय आहे? सर्वप्रथम मला अभिनंदन करायचंय आदरणीय प्रधानमंत्रीजीचं, कारण त्यांनी एक इच्छाशक्ती, राजनैतिक इच्छाशक्ती दाखवलं. 27 वर्ष झाले आणि तुम्हाला माहिती आहे की किती प्रयास फक्त महिलांसाठी, आणि महिलांसाठी म्हणजे एक पुरुष करतात. मला वाटते की हे प्रशंसाजनक आहे. आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे 2024 मध्ये जेव्हा ते चालू केलं लाडकी बहीण योजना, एकच लक्ष होते, महिलांना शिक्षित करा, सुरक्षित करा आणि आत्मनिर्भर करा. आणि कदाचित तुम्ही बघितलं तर खूप महिला आहे जे प्रेरित होऊन त्यांना असं वाटलं की आम्हाला पण संधी द्या. आता लोकसभामध्ये 13 ते 14% आहे. 1950s मध्ये तुम्ही बघितलं तर 22च महिला सांसद होते, आणि आता 2026 मध्ये 74 to 82 हे मॅक्सिमम, म्हणजे 13 ते 14%. आता तुम्ही असेंब्लीज मध्ये बघा तर 10% पण नाही, आणि पूर्ण देश मध्ये पाहिलं तर 390 MLAs आहे महिला. आता हे 33% आरक्षणला घेऊन, नारी शक्ती वंदन घेऊन विपक्ष हे म्हणायचं की डिलिमिटेशन आणि सेन्सेस बघा, परंतु आम्ही किती वाट पाहणार? हे इफ, बट, वाय सवाल, प्रश्नचिन्ह जे नेहमीच विपक्ष चालवतात. मला फक्त हे सांगायचंय की सेन्सेस 2011 चे जे आहे त्यांना आपण बघू. आता जे तुमचे 543 सीट्स जे आहे ते 816, म्हणजे ते कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आहे. 850च्या कॅप आहे, आणि त्याच्यात जे 273 महिला नेत्री कोकण मध्ये गाव मधून आले की गडचिरोलीच्या एक ट्रायबल बेल्ट मधून आले, तर किती अभिमान आहे. आणि आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना पण मला धन्यवाद द्यायचं, कारण उद्या त्यांनी 100 असं महिलांना संधी दिलं की तुम्ही जा, बुलढाणा असो किंवा अमरावती, कल्याण असो किंवा मुंबई, कुठून पण जे तुम्हाला वाटलं की तुम्हाला नारी शक्ती वंदन चाहे डिबेट बघायचं पार्लमेंट मध्ये, तर उद्या सकाळी आम्ही सगळे चालले तिथे. आणि 16, 17, 18 वरती इतकी चर्चा आणि हे इतिहास जे आहे त्याच्यात मला वाटते की आदरणीय प्रधानमंत्रीचं कौतुक करायचं आणि त्यांना अभिनंदन द्यायचं, कारण इतकी लांब वेट. आणि बघा, आम्ही आता नाही केलं तर कधी होईल मला सांगा? वी आर गोइंग टू वेट टिल 2034, आणखीन 5 वर्ष. आणि आता तुम्ही सरपंचचा उल्लेख केला, पंचायत राज मध्ये 14 लाख महिलांना सशक्त केलं. आज तुम्ही पंचायत राज मध्ये बघा तर 50% असं आहे कुठे कुठे की महिला त्यांचं काम वरती पुढे आले. तर सरपंचपदी तर तुम्ही सोडा, मी फक्त तुम्हाला अपवाद असू शकतात, पण त्या मुद्द्याची तो मुद्दा उपस्थित केला जातो, त्यामुळे डिबेट मध्ये बोलावं लागतं आपल्याला. विलासजी, फक्त एक लास्ट पॉइंट. तुम्हाला वाटणार की मी शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांचे कौतुक करते, परंतु खरं तुम्ही बघितलं तर लाडकी बहीण योजनानी काय केलं? महिलांना शिक्षित, सुरक्षित, आत्मनिर्भर केलं. आता ती लाडकी बहीणनी ठरवलं की मला जायचं दिल्ली केंद्रामध्ये, मला लोकसभामध्ये जायचं किंवा मला असेंब्लीमध्ये उभं राहायचं, तर हे संधी आहे ना. निश्चित नाही. लाडक्या बहिणींना केवळ आता लाडक्या बहिणीचे पैसे नाहीत मिळणार, तर तिकीट सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे आता सगळ्या राजकीय पक्षातल्या लाडक्या बहिणींना अच्छे दिन येतील अशी अपेक्षा सगळ्यांना वाटते, म्हणजे त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण संध्याताई, मला सांगा, उद्या जेव्हा हे विधेयक येईल तेव्हा तुम्ही कुठल्या बाजूने असाल? तुमची काय भूमिका असणार आहे पक्षाची? कारण जे तुम्हाला जमलं नाही आजपर्यंत ते करून दाखवतायत ते. मला तर आश्चर्य वाटतं की तुम्ही असं म्हणताय की आम्हाला जमलं नाही. आता शैनाजींनी सांगितलं की 33% आरक्षण आहे, ते राजीव गांधीजींनी, आमच्या आदरणीय नेत्यांनी दिलं होतं. आणि राहिला प्रश्न आरक्षण द्यायचा, आजही आम्ही साशंक आहे, आमच्या मनामध्ये शंका आहे की आरक्षण, एकीकडे इलेक्शन चालू आहे, आचारसंहिता आहे,
आचारसंहिता असताना सुद्धा ते धाब्यावर ठेवलं. तरी आम्हाला मान्य आहे, चला त्यांना फार पुळका आहे महिलांचा आणि त्यांनी विशेष सत्र बोलावलं. पण मला एक विचारायचं आहे, खरंच आरक्षण देणार आहे की इलेक्शनसाठी दिलेलं हे गाजर आहे? हा प्रश्न महिलांच्या मनामध्ये आहे. दुसरीकडे तुम्ही आरक्षण आज 10 वर्ष सत्तेमध्ये होते, 10 वर्षामध्ये तुम्हाला जाग आली नाही आणि आता विशेष सत्र तुम्ही बोलावलं, त्याच्यामुळे पूर्ण महिलांना माहिती आहे की हे फक्त राजकीय स्टंट आहे. आजही आम्ही साशंक आहोत, आम्हाला बिलकुल खात्री नाही की हे आरक्षण देतील. आरक्षण 10 वर्ष कंटिन्यू सातत्याने, हैदराबादला जेव्हा आमची मीटिंग झाली होती, आदरणीय सोनियाजींनी ठराव घेतला आणि त्यानंतर त्यांनी सारखा पाठपुरावा केला, मोदीजींना पाठपुरावा केला, राज्यसभेमध्ये पारित केलं. का लोकसभेमध्ये यांनी मंजूर केलं नाही? हा फार मोठा प्रश्न आहे. जर त्यांना द्यायचं होतं तर का डिलिमिटेशनची त्यांनी हे टाकली? का तुम्ही जनगणनेची अट टाकली? तुम्ही SC ST ना देता ओबीसीच्या महिलांनी काय पाप केलं? ओबीसीच्या महिलांना तुम्ही का वंचित ठेवतायत? अनेक प्रश्न आमच्या समोर आहे आणि मी खात्रीलायक सांगते की हा राजकीय स्टंट आहे. त्यांना अजिबात त्यांना आरक्षण द्यायचं नाही आहे, हे मी तुम्हाला ठामपणे सांगते. आणि दिलं तरीही सुद्धा यामध्ये सगळ्यात जास्त क्रेडिट जे जाणार आहे ते काँग्रेसला जाणार आहे, कारण सातत्याने पाठपुरावा हा काँग्रेसने केलाय. परंतु पुन्हा एकदा मी सांगते की डिलिमिटेशन आणि जनगणना, SC STच्या महिलांना आरक्षण मिळालंच पाहिजे, पण त्याचबरोबर ओबीसीच्या महिलांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, हे आम्ही तुम्हाला सांगतो. त्यांनी काय पाप केलं? ठीक आहे, मी विचारतो मी विचारतो. आरक्षण जर दिलं नसतं राजीवजींनी, आज ही संध्या सव्वाला के 3 टर्म प्रतिनिधित्व करू शकली नसती. आज यांनी तर त्याचं निर्विवाद क्रेडिट तुम्हाला आहेच ना. एवढ्या राज्यांमध्ये इलेक्शन झाले, यांना जर आरक्षण द्यायचं होतं तर का महिलांना यांनी तिकिटा दिल्या नाही? का दिल्या नाही? पार्टी देऊ शकले असते ना. अहो, यांना द्यायचंच नाहीये, हे सगळं नाटक करतायत, राजकीय स्टंट आहे, हे देणार नाही, हे लिहून घ्या. पुढच्या सत्राला मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. खरं तर मी एक छोटीशी कमेंट घेतो, कारण तुम्ही त्यांच्यावर आरोप केले म्हणून. छोटीशी कमेंट शैनाजी, की ते म्हणतायत हा स्टंट आहे, दुसरं काही नाही, निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला हे सगळं करायचं आहे, 5 राज्यातल्या निवडणुका आहेत, हे सगळं साधायचं आहे, पुढच्या निवडणुकांमध्ये साधायचं आहे. पहिले तर विलासजी मी इकडे विनंती करणार की महिलांचं समर्थन करायचं आहे. पंचायत राज बद्दल आम्ही कधी पण नाही सांगितलं हे श्रेय आम्हाला द्या. काँग्रेस पार्टीने जे केलं त्यांना पण आपण श्रेय देऊ. आता जे 14 लाख आहे महिला, जे सशक्त महिला आहे पंचायत मध्ये, तर त्यांनी जे काम केलं त्यांचं पण अभिनंदन. तुम्ही कौतुक करा ना. आणि तुम्ही असंच प्रस्तुत करतात की बघा हे जे आरक्षण आहे, नारी शक्ती वंदन, हे एक इलेक्शन स्टंट आहे. मला विचारायचं आहे की जेव्हा 50% इन्क्रीज आहे सीट्स मध्ये, 543च्या 816 आहे आणि तिथे 273 महिलांना संधी भेटते आणि तिथे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे पण महिलांना संधी भेटते, तर तुम्हाला कौतुक नाही करायचंय तर किती टीका करणार? आणि त्यांना फक्त आपत्ती, आता पण जे सोनिया गांधींनी पत्र लिहिलेले आहे त्याच्यात मला हसी येत की तुम्ही होते काँग्रेसची अध्यक्षा. 1996 मध्ये काय झालं, 1998 मध्ये काय झालं, 2003 मध्ये काय झालं, 2008 मध्ये काय झालं, आणि आता 2020 आम्हाला ही संधी भेटतील 2029 साठी, तर तुम्हाला पण ताई, तुम्हाला पण तिकीट भेटतील. तर धन्यवाद तुम्ही देणार आदरणीय मोदी साहेबांनाच. झालं तर निश्चितच देऊ. पण मला सांगा, 547च्या 816 जागा होणार आहे, बसायला जागा आहे का? एवढी तरी व्यवस्था आहे का तिथे, की फक्त गाजरच दाखवणार आहे? शायनाजी, तुम्ही आमदार झाल्या पाहिजे. आधी नवीन संसद बांधली ना, त्यासाठी नवीन संसद बांधली ना. नवीन तुम्ही पहिले आयडेंटिफाय करा तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सी कोणता आहे. तुम्ही आयडेंटिफाय करा तुमची कॉन्स्टिट्युएन्सी काय आहे. माझी कॉन्स्टिट्युएन्सी बघा, कारण मी सांगू तुम्हाला, निवडून आलेली आहे. मी मागच्या डिलिमिटेशनला काम सुद्धा केलेलं आहे शायनाजी. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, माझी इच्छा आहे
बडे मुद्देच्या डिबेटमध्ये आता डिबेट करणाऱ्या दोन्ही महिला संसदेत दिसल्या पाहिजेत. दोघींना सुद्धा शुभेच्छा माझ्या. सभागृहात तुम्ही दिसलं पाहिजे दोघींनी सुद्धा, आणि तिथं डिबेट करायला पाहिजे तुम्ही. हा विलासजी, इथपर्यंत काय आहे वस्तुस्थिती तुम्हाला माहिती आहे. तुम्ही सिनियर जर्नलिस्ट आहे, तुम्ही बघितलं किती संघर्ष महिला करते. आणि काय आहे आमचं वस्तुस्थिती की एक फ्लॉवर पॉट किंवा एक वाज लिव्हिंग रूम मध्ये आम्हाला डायनिंग टेबल वरती चर्चा करायचा आहे, निर्णय घ्यायचा आहे. 50% जे हे महिला संख्या आहे पूर्ण देशमध्ये त्यांच्या नेतृत्व करायचं आहे. एज्युकेशन असो, हेल्थ केअर असो, मटर्निटी राईट्स असो, वर्क स्पेस असो, सिक्युरिटी महिलांसाठी, हे सगळं आम्हाला निर्णय घ्यायचा आहे, ॲलिगेशन्स घ्यायचं आहे. फक्त असं दाखवायचं नाही की आम्ही काय बेचारी एक्झॅक्टली, आणि तीच अपेक्षा आहे. अगदी हीच अपेक्षा आहे.